नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षता शिक्षण केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची जी व्हिडिओ मी बनवलेली आहे ही इयत्ता 10वी मराठी डिजिटल स्वाध्यायाची व्हिडिओ आहे आणि यापुढे मी सर्व वर्गांच्या आणि सर्व विषयांच्या डिजिटल स्वाध्याय व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला जर लवकरच कोणती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला माहीत आहे तुम्ही पुस्तक गाईडमधून अभ्यास करून खरंच कंटाळलेले असणार. त्यामुळे तुम्ही आता यापुढे मोबाईल, लॅपटॉप किंवा टी व्हीमध्ये सुद्धा यूट्यूब लावून या व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकता. त्यामुळे तुमचा अभ्यास आणि उजळणी खरंच खूप छान होईल. आजचा स्वाध्याय आहे इयत्ता 10वीचं. विषय आहे आपलं मराठी आणि पाठ 2 बोलतो मराठी. याबद्दल मी डिजिटल स्वाध्याय बनवलेला आहे. तर आपण आपली व्हिडिओ चालू करूयात. तर आपला पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. त्यातलं अ, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. पहिला आहे, योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. दुसरं आहे, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. प्रश्न 1, आकृत्या पूर्ण करा. आ, मराठी भाषेची श्रीमंती. त्यातलं पहिलं आहे, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि दुसरं आहे, मराठी वाक्यप्रचार. प्रश्न क्रमांक 2, शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. त्यातील पहिलं आहे, भाषेतील गंमत जाणून घेता येते. दुसरं आहे, खूप नवीन माहिती मिळते. तिसरं आहे, शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. चौथं आहे, आपल्याकडून चुका होत नाहीत. आणि पाचवं आहे, शब्द मनात पक्का रुजतो. प्रश्न क्रमांक 3, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. अ, मराठी भाषेची खास शैली. उत्तर आहे, वाक्यप्रचार. आ, मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. उत्तर आहे, हवा. ई, शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन. उत्तर आहे, शब्दकोश. पुढे प्रश्न क्रमांक 4, गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. अ, ऐट, डौल, रुबाब, चैन. तर उत्तर आहे, चैन. आ, कपाळ, हस्त, ललाट, भाळ. तर गटात न बसणारा शब्द आहे हस्त. ई, विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय. गटात न बसणारा शब्द आहे विनोद. ई, संपत्ती, संपदा, कांता, दौलत.
गटात न बसणारा शब्द आहे कांता. उ. प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध. गटात न बसणारा शब्द आहे प्रज्ञा. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. अ. रस्ते. एकवचनी रूप रस्ता. हा रस्ता खूपच अरुंद आहे. आ. वेला. एकवचनी रूप वेल. वाक्य बस येण्याची वेळ झाली. इ. भिंती. एकवचनी रूप भिंत. वाक्य ही भिंत रांगेत आहे. इ. विहिरी. एकवचनी रूप विहीर. वाक्य ही विहीर खूप खोल आहे. उ. घड्याळे. एकवचनी रूप घड्याळ. वाक्य मी आज घड्याळ घातले नाही. उ. माणसे. एकवचनी रूप माणूस. वाक्य कोरोना आजाराच्या भीतीने एकही माणूस घराबाहेर पडत नाही. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. अ. पसरवलेली खोटी बातमी. उत्तर अफवा. आ. ज्याला मरण नाही असा. उत्तर आहे अमर. इ. समाजाची सेवा करणारा. उत्तर आहे समाजसेवक. इ. संपादन करणारा. उत्तर आहे संपादक. पुढील प्रश्न क्रमांक 7. स्वमत. अ. तुम्ही शाणे आहात. या वाक्यातील शाणे या शब्दाचा अर्थछटा लिहा.
तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये. लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणतात, होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विविध ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. वाक्यप्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो, जसे खाणे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला यापुढे कोणती व्हिडिओ लवकर पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या विनंतीचा मान ठेवून लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.